तुम्ही अगोदर चकली लाडू आणि शंकरपाळी करून घेऊया. मला काय बाई, काही पण चालतंय. वय हो पुष्पताई, कसं करायचं म्हणताय मग? ए पुष्पा, अगं लक्ष कुठं आहे तुझं? अगं काय करायचं, कसं करायचं, काहीतरी सांग की. तर काय होय पुष्पा मामी, आदर्श सासू झालात की आता आदर्श अध्यक्ष पण व्हा की. अगं बायांनो, मी आता फेडरेशनचं बघू का तुमच्या बचत गटाचं बघू? आणि काय ग, जरा काहीतरी वेगळा विचार करा की. आपल्याला आदर्श व्हायचं म्हणलं ना तर काहीतरी वेगळा करायला पाहिजे का नको? होय की. मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं का नाही, मामी कायम कामात असतात. म्हणजे बघून असं वाटतं की नुसत्या बसून आहेत, काय काम करत नाही. पण असं काय नाही बर का, नुसत्या कामच करत असतात, लई काम करतात. पुष्पा, तिकडे बघ की जरा. का हो, काय झालं? अगं काय नाही, तुझी मला दृष्ट काढायची होती. खरं तर ना, तू पैठणी जिंकलीस का नाही, तवाच काढायला पाहिजे. आओ आओ जीजी, राहून दे की. आता त्याला काय होतंय एवढं? असं कसं? एवढ्या गुणाची सून आहेस माझी तू, मग तुझी साधी दृष्टी काढणार आहे का मी? म्हणजे सून म्हणून तू कशी जरी असलीस तर शेवटी बाई आदर्श सासू आहेस तू. काय ग जीजी, अगदी बरोबर बोललात बघा. खान तशी माती, बाप तसा बेटा, देश तसा वेश म्हणतातच की. तस सासू तशी सून, सून चांगली असली की सासू पण नीट वागतेच की. मग नाहीतर काय. आता शीतलच बघा की, म्हणजे स्पर्धा जिंकल्यानंतर भैया साहेब तिला साडी द्यायला आले होते, पण शीतलनं घेतली का? नाही ना, तीच तर केवढ्या मोठ्या मानाने ती सासूला दिली. होय बाया शितले, आमच्या रावलेला सुद्धा ना अगदी तुझ्यासारखीच पोरगी पाहिजे. अग मग मी पण पैठणी जिंकेनच की. अहो नाही 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 नाही, रावल्याची आई असं काय नाही बर का. आता मामी होत्या म्हणून तर जिंकलो आम्ही. हा तीच की. आता हिचा मोठेपणा झाला, आवडलंय गुणाची आहे. आणि तुम्हाला सांगू का, खर तर ना आम्ही दोघी खरंच माया लेकीन सारख्या आहे बघा. आता मला जयश्री आणि शीतल अशा 2 पोरी आहेत बघा. होय की, मामीने कधी म्हणून मला सासुरवास केला नाही, कायम लेकीगतच वागवलं. आल्यालाच मला सांगून टाकलं होतं, घरातलं सगळं आता तुलाच बघायचं. मग सकाळच्या स्वयंपाकापासून ते धार काढी पतूर अगदी सगळी कामं माझ्यावर टाकली बघा. म्हणजे सगळी कामं तूच करतेस? होय की, समधी कामं मी करते. होय बया, पुष्पीनं एकदम आईसारखं जपले बघ माझ्या शीतलला. मी तिला म्हंटल बी, अगं एवढा सगळा भार त्या खांद्यावर कशाला घालत्या, पेलेल का? पण काय बी म्हण पुष्पे, तुझं ना अगदी बरोबर होतं बघ. तू घेतलेला निर्णय योग्यच होता बघ. आणि काय हो मामी, तिनेच ती पैठणी आणून ठेवली. मला वाटलं होतं जरा नेसून दिसून दाखवाल आम्हाला सगळ्यांना. अगं आत्ताच कशाला, ती मी दिवाळीत घालायसाठी ठेवली. असं होय, बर. शीतल तू पण बघ की एखाद दिवस घालून, तुला बी खुलून दिसेल पैठणी. एखाद्या दिवशी कशाला, आता मामी मला ऐकतच तर आहेत. मी जर का मामीना सांगितलं ना की मला पैठणी पाहिजे तर कायमसाठी देऊन टाकताल मला त्या.
वय वय. बघा एका क्षणाचा पण विचार न करता लगेच होय म्हणली. अगं सांगते माझी सून लई मोठ्या मनाचे. वय की शीतल, मग आताच बघ की नेसून. आम्हालाही तुला पैठणीत बघायची लई इच्छा आहे बघ. आता नाही ना, नको नको, आता नको. आता लई काम आहेत ना. हा काम आहेत, लई काम आहेत. अगं पुष्पे आता तिला निश्चित देऊन ठेव. तिला कवा घालायचं घालू देत. नाहीतर तसं बी तुला कुठं पैठणीची हाऊस होती. आणि हे बघ तू काय स्पर्धेत भाग पैठणी जिंकायसाठी घेतेस का? नाही ना, मग देऊन टाक, काढू दे तिला. हा वय, तसं काय नाही. मग चला ग आता ह्यो कार्यक्रम होऊनच जाऊ द्या. कसं आदर्श सासून सुनेला पैठण द्यायचा. ती नाही का ती होम मिनिस्टर दाखवतं तसं करूया आपण. बाया मला तर अख्ख्या गावाला वरडून सांगावं असं वाटतंय की अशी सासू सून अख्ख्या गावात भेटायची नाही. वय हायच माझी सून. चल ग पुष्पे जा, आणजस जा. आत्ताच आणू म्हणताय? अगं हो, परत राहिले की राहून जात. जा. बर, बघितलं का, नुसतं म्हंटल ना अध्यक्ष आत गेल्या आणायला. नाही तर आमची सासू घासातला घास देत नाही बघा. अगं तुम्ही नशीब लागतं एकेकाचं असं. ठीक आहे, आणि जरा जपून वापर म्हणजे झालं. हाय का आता मामी, आता तुम्ही मला एवढी दिली म्हणल्यावर मी तर जीवापेक्षा बी जास्त जपून वापरेन. वय मामी, आपण ना एक फोटो काढूया बर का. अग आता फोटो कशाला, आता तुम्ही मला एवढी पैठणी गिफ्ट म्हणून दिले तर फोटो नको. मी अजिंक्यांना बी पाठवते, त्यांना सांगते मामीने मला पैठणी भेट म्हणून दिली. एकच मिनिट हा, सुमी काकी जरा फोटो काढता का? होय हे घ्या. बघा बाया किती सासूचं कौतुक करती सून. तुमच्या दोघींना कुणाची दृष्ट लागू नाही. ए सुमे काढकी बाया फोटो. पुष्पाताई जरा हात ठेवा की. मामी हात लावा की. हा बस. समाधान इकडे ये. काय म्हणताय नाना? रामकृष्ण हरी. राम. काय समाधान, जयडीच्या लग्नाचं कळलं? हा होय, ठरलं की. अरे मग काय काय ठरलं? म्हणजे कंची तारीख ठरली, देणे घेण्याचं काय ठरलं? अरे तसं अजून काय बोलणं झालं नाही. हर्षवर्धन जत्रेच्या कामात होते ना, आता बोलतो मी. अरे आधी ठरव, आधी सुपारी तरी फुटली पाहिजे. समाधान, अरे हो म्हणतोय ते बी खरंच आहे. उद्याच कुणी काय सांगितलंय? हे बघ मी स्पष्ट बोलतो, तुला वाईट वाटेल जरा. आधीच तेव्हा जावई एकदम तालेवार, काय अपेक्षा आहेत काय नाही ती सगळं नीट विचारून घे आणि मग सांग की गावाला. बर नाना मी चलतो, येऊ का? हा. समाधान, अरे किती दिवस असं तळ्यात मळ्यात करत राहणार? काय ती एकदा तारीख फायनल करून टाक. आज फोन करतो, बघतो काय म्हणतात ती. काय त्या सगळ्या गोष्टी पटापट मार्गी लाव बाबा. होय. आज जरा उशीरच झाला की तुम्हाला यायला. होय ग, काय लेळ झालं, काम संपतच नव्हतं. पण म्हटलं काम संपूनच घरी जावं. मामा ठीक आहे. काय हो, आज लई दमलाय वाटतं. बर तुम्ही हात पाय तोंड धुवून घ्या, मी भाकऱ्या टाकते. लगोलग जेवाय बसू. थांब शीतल, मला जरा तुमच्या सगळ्यांशी बोलायचंय. काय रे समाधानी? अरे काय बोलायचंय? काय नाही, आज जरा कारखान्यावर जेडीच्या लग्नाचा विषय निघाला होता.
नाही म्हणजे लोक आपापसात चर्चा करायला लागलेत आणि आपण अजून काहीच ठरवलं नाही. जयडीच्या लग्नाचं काय असेल ते आता ठरवूनच टाकू. झालं की आता दसरा झाला, जत्रा बी झाली, हर्षवर्धन बी त्यांच्या कामातनं मोकळे झाले असतील. काय असेल ती एकदाच ठरवून टाकू. होय आहो, मी बी तुम्हाला तीच म्हणणार होती. आता तुम्हीच मनाने विषय काढला ती एक बरं झालं बघा. आता कसं आहे, काम कायमचीच असतात की, पण लग्नाचं तसं नाही ना. भैया जर घरातल्यांना खेळवत असेल तर अवघड होईल. नाही, त्याच्या मनातलं वठावर आणलंच पाहिजे. मामा, मी काय म्हणते, तुम्ही हर्षवर्धनला फोन करता का? त्यांना म्हणावं आई साहेबांना बोलवून घ्या. म्हणजे कसं सगळ्यांच्या समक्ष लग्नाची बोलणी करता येईल ना. काय मामी? होय होय. अरे समाधान्या, त्यांच्याकडच्या कुणालाच भेटलो नाही आपण. अरे असं करून कसं चालेल? शेवटी आपण पोरगी देतोय ना त्यांना. त्यांच्या घरातले काय तर कसं आहे हे अख्ख्या गावाला माहितीये. आणि कुणाला भेटायचं आता? अगं तसं नाही जयडे, पण लग्नाची बोलणी तर करायलाच पाहिजेत का नाही? होय की, परत उद्या जाऊन त्या नाही म्हणल्या तर आपण काय करायचं ना. सगळं बोलून चालूनच केलं पाहिजे आपण. ते तू नको शिकू, आमचं आम्हाला कळतं. जयडे, आता तिच्यावर कशाला चिडतेस ग? पप्पा, तुम्ही उद्या बोलून घ्या त्यांच्याशी. ते काय नाही म्हणणार नाहीत, हाय ना मम्मी? समाधान्या, अरे उद्या बोललं काय आणि आज बोललं काय, काय फरक पडतोय? त्याविषयी काम कर. आताच लाव फोन तू आणि बोल. अगदी 16 आणि खरं बोललीस बघ जिजे. आता बोलतो लगेच त्यांच्या बरोबर. सासरे बुवा, बोला मामासाहेब, काय म्हणताय? नमस्कार. नाही म्हणजे थोडा वेळ आहे का तुमच्याकडे? मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. अहो, तुमच्यासाठी वेळच वेळ आहे. बोला की, काय म्हणताय? काय नाही, जरा ते लग्नाच्या संदर्भातच बोलायचं होतं. नाही म्हणजे आपण दसरा झाला की सगळं ठरवू असं म्हणलं होतं ना, म्हणून म्हणलं. हा, अहो या की घरी आमच्या. मग हा, घरी बसून बोलू. कधी येत आहे? नाही नाही, तसं नाही. म्हणजे काय आहे की आपल्यात तर सगळं बोलणं झालेलंच आहे. हा, म्हणजे तुमच्या आईसाहेब असत्या तर मग आणखीन जरा बरं झालं असतं ना. म्हणजे त्यांच्या समोरासमोरच आपल्याला ठरवता आलं असतं. त्यांच्या काय अपेक्षा आहेत काय नाही ती पण कळलं असतं ना. असं म्हणताय? बरं, आम्ही बोलतो आईसाहेबांशी. ताईसाहेबांना फोन करतो म्हणतो, आईसाहेबांना द्या इकडे पाठवून. हा, मग आईसाहेबांशी बोलतो, काय ठरतंय कसं ठरतंय मग तुम्हाला सांगतो. बर बर, तसं सांगा मला. हा, मी फोनची वाट बघतो. ओके, ठेवतो. काय म्हणले पप्पा ते? अगं काय म्हणणार आहेत, चालतंय म्हणले, ठरवू. आई साहेबांना बोलवून घेतो, मग काय असेल ते पुढचं ठरवू म्हणले. बरं झालं बाबा. बघितलंस? टॅलेंट. आईला या जत्राच्या सगळ्या भानगडीमध्ये आम्ही आमच्या लग्नाचं विसरलोच. यांना आता आई पाहिजे. आम्ही लग्न करायचं म्हणलं खरं, पण हे सगळं सिरियस झालंय की. आईला यांना फोटो पाठवते.
पैस तर लय मनावर घेते बाबाई, काय खर नाही. शेवटी मामीला पैठण द्यायला लावलीच गेलं, आणि ती बी सगळ्यांसमोर. बोला. काय बघितलं का फोटो? तर बघितला की. मग कोण जिंकला आता? वय बाई, तूच जिंकलीस. काय म्हणलं होतं तुम्हाला? मामींना पैठणी द्यायला लावणारच, घेतली का नाही? आणि तुम्हाला म्हणले होते ना माझ्या नादाला लागू नका, आणि माझ्या संग पैस तर अजिबातच लावू नका. वय मिसेस फौजी, पटलं आम्हाला, कम्प्लीट पटलं. पण काय कशी घेतले, कसं काय जमलं तुला हे? म्हणजे पैठणी द्यायला लावलीस ते लावलीस, आणि वरनं फोटो पण. वा, म्हणजे खरंच दिली का आपलं? तुम्ही काय मला अशी तशी समजली वय? शीतल हाय मी, शीतल. माझ्यासाठी ना काय बी अवघड नसते. खरंच दिली त्यांनी मला पैठणी. आता काय खरं नाही बाबा. मग काय दिवाळीला हीच का पैठणी? होय, तीच की. अजून कशाला पाहिजे काय दुसरं? मग आता यंदाची दिवाळी जोरात आहे म्हणायची, आहे ना? जोरात कसली काय, तुम्हीच तर येत नाही. ऐका की, येत आहे का? मिळेल का तुम्हाला सुट्टी? आपली पहिली दिवाळी आहे. आता सारखं सारखं विचारलं मला तरी बरं वाटतं का, सांग बरं. आता मी आत्ताशी तर आलोय काश्मीरला, मला नाही मिळणार सुट्टी, नाही येता येणार. हा, तसं बरंच झालं म्हणायचं. का? आमच्या घरच्यांचा परत जावयाचा दिवाळीचा खर्च वाचला ना. शिकले, मला वाटलं तू नाराज होशील. हे, नाराज कशाला होती? फौजीची बायको आहे मी, फौजीची. आता ना आला तर पुढच्या वर्षी याल. तुम्ही जेव्हा याल ना, तीच आपली पहिली दिवाळी असेल. शपथ. शिकले, असं काही बोललीस ना तू, हे ऐकतच राहावंसं वाटत. तू जर आता समोर असतीस ना, बघतच बसलो असतो मी तर. आता लाडात येऊ नका, ठेवा आता, मला काम आहेत. बर बर, कर काम कर. आता दिवाळी साजरी करा काय, आणि फटाके फोडा तिकडे. आमच्याकडे काय दररोज दिवाळीच असते. चालू द्या तुमचं. बर. पहिला दिवाळ सण, आणि हे इकडे येऊ शकत नाहीत. शिकले, यो सण काय आणि कुठला सण काय, असणार तर असंच आहे बघ. सवय करून घे आता.